नगर तालुक्यातल्या अकोळनेर येथे मोटरसायकलवरून आलेल्या 4 हल्लेखोरांनी तरुणावर कोयत्यानं सपासप वार करून त्याचा निर्घृणपणे खून केलाय। बुधवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे। दिनेश गोरख दिवटे असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे। दिनेश हा बुधवारी रात्री 9 वाजता त्याच्या घराजवळ उभा होता। त्याचवेळी चेहऱ्याला रुमाल बांधलेले मोटरसायकलवरून 4 हल्लेखोर आले। त्यांनी अचानकपणे दिनेश याच्यावर कोयत्यानं हल्ला केलाय। या चौघांनी इतका अचानकपणे हल्ला केला की दिनेश प्रतिकारही करू शकला नाही। मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाल्यानं दिनेशचा जागीच मृत्यू झाला। हल्ला केल्यानंतर ते चौघेही पळून गेलेत। ही घटना समजताच ग्रामस्थांनी नगर तालुका पोलिसांना माहिती दिली। सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर शरद गोरडे हे तातडीनं आपल्या सहकाऱ्यांसमवेत घटनास्थळी दाखल झाले। या घटनेनं अकोळनेर परिसरात खळबळ उडाली आहे। दरम्यान पोलिसांनी हल्लेखोरांच्या शोधासाठी नगर तालुका परिसरात पथकं रवाना केली आहेत। हा खून कोणत्या कारणामुळे झाला हे अद्यापपर्यंत स्पष्ट झालेलं नाहीये। 8:30 वाजेच्या सुमारास दिवटे वस्तीवर दिनेश दिवटे याची 4 अज्ञात मारेकऱ्यांनी त्याच्या राहते घरामध्ये त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करून अतिशय गंभीररित्या वार करून त्याला जखमी केले व त्यातच त्याची प्राणज्योत मावळली। सदर घटना घडल्यानंतर आपले जिल्हा परिषद सदस्य संदेशजी कारले यांचा मला लगेच फोन आला आणि आम्ही वरिष्ठ अधिकारी कलवानिया सर, जैन सर व सर्व नगर तालुका पोलीस स्टेशन स्टाफ, LCBचा स्टाफ या ठिकाणी 20 ते 25 मिनिटात हजर झालो। सदरची घटना अतिशय दुर्दैवी अशी घटना होती आणि ते करताना आम्ही त्वरित त्या ठिकाणाहून मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलला हलवण्यानंतर डॉक्टरने डिक्लेअर केल्यानंतर पुढील ज्या काही तपासाच्या बाबी आहेत त्या एकही पोलीस न थांबता न झोपता अद्यापपर्यंत चालू आहे आणि ज्या काही गोष्टी आम्हाला त्या ठिकाणी मिळाल्या, काही क्लूज मिळाले, त्या अँगलनी तपास रात्री सुरू झालेला आहे। स्थानिक गुन्हे शाखेच्या 2 टीम, SDPO सरांच्या कार्यालयाची 1 टीम व स्थानिक पोलीस स्टेशनची 1 टीम अशा 4 टीम 4 स्तरावर रात्रीपासून तपास करत आहे। न्यूज रिपोर्टर सुशील थोरात, SN मीडिया, अहमदनगर।